इथं माझ्या पाठीमागे दिसतंय बघा, मी 13 मेला सऱ्या सोडल्यात. आता एक 2-4 दिवसात मी ऊस लावणार आहे. या रानात बघा तण आहे. आता तणनाशक मारताना काय काय काळजी घ्यायची आणि रान मारडा आहे, त्यामुळे कुठली कुठली तणनाशक घ्यायची मी तुम्हाला सांगणार आहे. तर थोडक्यात सांगतो तुम्हाला मी. तुमच्याकडं pH मीटर पाहिजे, काय pH मीटर पाहिजे, TDS मीटर पाहिजे. आता हे माझ्या विहिरीतलं पाणी आहे. हे पाण्याचा TDS आता pH किती आहे बघूया. पाण्याचा pH 7.3 धावतंय. आता बघा 6.5 वर आलाय. ठीक आहे, 6.5 तर 6.5 काय प्रॉब्लेम नाही. 5.5 ते 6.5 ह्या पाण्याचा pH पाहिजे. मग तुम्ही टॉनिक मारा, तणनाशक मारा, कोणतेही फवारणी घ्या, त्याच्याबरोबर ते त्याचा pH मेंटेन करता आला पाहिजे तुम्हाला पाण्याचा. त्यासाठी pH मीटर, TDS मीटर तुमच्याजवळ पाहिजे. याचं कारण असं आहे की जर pH जर मेंटेन झाला तरच आपल्याला रिझल्ट मिळतो. आणि pH मेंटेनचे त्याचे फायदे तुम्हाला मी सांगतो की जे पिकावर 24-25 तास जे थांबणार आहे औषध, pH जर मेंटेन नाही केला तर त्याच्यानंतर आपलं काय करायला लागते, त्याचा pH जर मेंटेन केला तुम्ही 5.5-6 तर पाण्याचं जर तणनाशकात किंवा टॉनिक फवारणी केली तरच तुम्हाला 24 दिवस त्याच्यावर पानावर ते डिग्रेशन होत असतं. नाहीतर मग जर pH मेंटेन नाही केला पाण्याचा तर तुम्हाला 48 तास किंवा 3-4 दिवसच इफेक्ट दिसतो, नाहीतर अन्यथा दिसत नाही. म्हणून pH मेंटेन करणं गरजेचं आहे. आता त्याच्याबरोबर हे बस पाहिजे, आपला वाया जाऊ नये किंवा औषध वाया जाऊ नये. 100-150 रुपये एवढी महागडी औषध आपण पुरड्या 350 रुपये लिटर आहे, मेट्रीची 250 रुपयाला पुढे. हे वाया जाऊ नये म्हणून हे स्टिकर वापरणं बंधन आपल्याला आवश्यक आहे का, तर आवश्यक आहे. दुसरी गोष्ट 2,4-D मेट्री मारलं तरी चालतंय माड्या रानात. 2,4-D ग्लायसेल तरी पण चालतंय. 2,4-Dचा समजा 100 ml घ्यायचं आणि ग्लायसेल त्याच्यामध्ये सर्वसाधारण 50 ml घ्या. म्हणजे हे माडरान. आता pH बॅलेन्सरचं एक सांगितलं तुम्हाला मी आणि TDS मीटर सांगते. आता या पाण्याचा TDS किती आहे बघूया आपण. मीटर 0 आणूया. आता किती आहे TDS बघूया पाण्याचा. सर्वसाधारण 207 आहे. आता म्हणजे बरोबर आहे, काय एवढा प्रॉब्लेम नाही. आपण pH बॅलेन्सर वापरला आहे त्यामुळं आता हे TDS मीटर पण बरोबर आहे. आता हे पाणी योग्य आहे. आता हे का वापरायचं तर pH बॅलेन्सर केल्यामुळं आपला फायदे खूप होणार आहेत. फायदा म्हणजे एक की जे आपण 2,4-D ग्लायसेल किंवा मेट्री ह्यांचे जे औषध आहेत ह्यांचा मुळात pH जात असतो. म्हणून आपल्याला जे फवारणीचं पाणी आहे